नमस्कार सर्वांना. पहा, आम्ही विंध्यवासिनी देवीला आलेलो आहे. इथं खूप छान देवीचं असं मंदिर आहे. महादेवाचं पण आहे, कालभैरवांचं पण आहे. हे पहा महादेवाचं नंदीबा पहा किती छान आहे, सुंदर. आणि इथं आलं ना एकदम असं मन एकदम प्रसन्न असं वाटतं. इतकं शांत वातावरण आहे आणि मस्त छान असं डोंगरावर देवीचं मंदिर आहे. मी डोंगराची शूटिंग नाही घेतलेली पण मंदिराची घेतली आणि खूप छान असं शांत, इतकं मनाला असं प्रसन्न होतं इथं आलं का. मी कधी पण असं येत असते इथं. पहा इथं अष्टलक्ष्मी देवी आहेत, शैलपुत्री. पहा स्वामींची पण मूर्ती आहे एक छोटीशी. हे ब्रह्मचारिणी अष्टलक्ष्मी देवीचं रूप आहे. ही चंद्रघंटा. आणि एकदम सुंदर, म्हणजे इथं असं जायचं मनच होत नाही. हे कुष्मांड देवी, म्हणजे खूप छान असं देवीचं प्रशस्त मंदिर आहे. हे पहा, ही विंध्यवासिनी जे देवीचं नाव आहे ते हे विंध्यवासिनी देवीचं नाव आहे. हे पहा कात्यायनी. आपले जे दुर्गा सप्तशतीमध्ये जे अष्टलक्ष्मीचा जे उल्लेख केलेला आहे इथं त्या सर्व देव्या आहेत. कालरात्री, महागौरी, ही पहा सिद्धिदायी. म्हणजे खूप छान असं आणि मनाला एकदम असं इतकं प्रसन्न वाटतं. एकदम शांत, सर्व पक्षींचे आवाज येतात इथे. हा पहा इतकं, आणि स्वच्छ परिसर पण इतका स्वच्छ आहे देवीचा. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. देवीची छानपैकी आम्ही अशी ओटी भरली. हा हे देवीचं आपलं जे वाहन म्हणतात तो सिंह. मी ह्याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे.